देवळा तालुक्यातील पाचकंदील येथे आज सकाळी शेतकरी व कामगार संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 2 तासांचे शांततेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, कामगार व महिलांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली। या आंदोलनामागे कांद्याचे दिवसेंदिवस घसरते दर, नाफेड, NCCF कडून पडद्यामागे सुरू असलेली बोगस खरेदी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अपयश, कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाही शासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, चाळीत सडणारा कांदा तसेच शेणखतास सबसिडी मिळावी। या आंदोलनात सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले की शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे। त्याचा कांदा सडत असताना सरकार रमीखेळात मग्न आहे। शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे सरकार डोळेझाक करत आहे। आता कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाच पाहिजे। कांद्याचे दर 25 रुपये किलोपेक्षा कमी होणार नाहीत, यासाठी सरकारने ठोस धोरण निश्चित करावे। प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके यांनी सांगितले की कोणतेही सरकार कांद्याच्या दरात हस्तक्षेप करू नये, यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पूर्वीच धोरण आखले आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र आले पाहिजे। चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। आंदोलन शांततेत पार पडले। शेवटी सकाळी 11 वाजता प्रहार व स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून पोलीस व प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे हरिसिंग ठोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, कृष्णा जाधव, माणिक निकम, फुला जाधव, गणेश शेवाळे, रवींद्र शेवाळे, अशोक शेवाळे, बंडू आढाव, भाऊसाहेब मोरे, सुभाष पवार, विकास देवरे, रत्नाकर देवरे, शिवाजी अहिरे, विनोद आहेर, शरद आहेर, महेंद्र आहेर, संजय सावळे, कैलास कोकरे, निंबा निकम, समाधान निकम, शशिकांत पवार, तुकाराम बोरसे, धनंजय बोरसे, दादाजी शेवाळे, हेमंत निकम, शरद सोनवणे, अभा निकम, खंडू खैरनार, बाळासाहेब पगार, अण्णा शिवाजी, विठोबा मेधने, नाना पवार यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते। ज्यावेळेस बच्चूभाऊंनी आंदोलन उभं केलं त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदान कुणालाही करा, मतदान कुणालाही करा, परंतु शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर या। मतदान कुणालाही करा, कुठल्याही पक्षासाठी ते बांधील नाही, परंतु तुम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर। आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत आणि यामुळेच आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत। तुम्ही बघताय एक कृषी मंत्री विधान भवनात रम्मी खेळतोय आणि हा आदर्श आपण या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतोय। एक कृषी मंत्री म्हणजे आदर्श काय घ्यायचा या तरुणांनी की कृषी मंत्री जर विधान भवनात जर रम्मी खेळत असेल आणि अशा मारामारीच्या गोष्टी होत असतील आणि काल परवाचा तो GR आला की 20% अजून दारूचे लायसन दिले जातील, म्हणजे महाराष्ट्र यांना दारूच्या नशेत बुडवायचं आहे का काय, हा प्रश्न या तरुणांसमोर पडतोय। अरे ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही दारूचे लायसन्स वाटताय। 15 रुपयाचा कांदा त्या ठिकाणी टाकला आणि भाव वाढले। याच कारणामुळे गेल्या 5-10 वर्षापासून व्यापाऱ्यांमध्ये आणि सर्व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे आणि याच कारणामुळे भाव पडले। आज हे हायेस्ट भाव काढतात 2000 रुपये आणि दोन नंबर प्रतीचा जो कांदा आहे त्याला 1200 रुपये। तर 2 नंबरचा प्रतीचा कांदा तो कमीत कमी 1800 रुपये गेला पाहिजे, यांनी 1600 रुपये नाफेडचा भाव काढला आणि या कारणामुळे कांद्याचा दर थेट 12 रुपयापर्यंत आला। या अशा चुकीच्या धोरणांमुळे सर्व बाजारपेठ किंवा महागाई या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतोय।
तर सरकारने याच्यावर विचार करावा लवकर। आता या ठिकाणी डिपार्टमेंटचे पोलीस बांधव सुद्धा आहेत, आपल्याकडे जर कोणी जुगार खेळत असेल तर त्या ठिकाणी लगेच धाड पाडतात, तर मग तुम्ही कृषी मंत्र्यांवर काही कारवाई करणार का? तुम्ही त्यांना जाब विचारणार का? माझा हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे। दारूवाले जुगार यांना तुम्ही अडवतात, मग या मंत्र्यांना का नाही अटक होत? त्यांचा राजीनामा का नाही घेत तुम्ही? हा निरोप त्यांना या शेतकऱ्यांच्या मुलांचा पोहोचवा, अन्यथा आम्ही चक्काजाम आंदोलन कंटिन्यू चालू ठेवू। जय जवान जय किसान। ज्या मागण्या आहेत या जवळजवळ 17-18 मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आपण आज लढा देतोय। अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, आज चक्काजाम होत आहे। अजूनही शासनाने काही याची दखल नाही घेतली। यापुढे बच्चूभाऊ असतील, राजू शेट्टी साहेब असतील, जे आदेश देतील त्या पद्धतीने आपण याच्याही पेक्षा खूप मोठं आंदोलन आपण या ठिकाणी उभं करणार आहोत। आणि या सरकारला जे आपल्याला मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण त्यांना भाग पाडू एवढं बोलतो। सुद्धा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। अपना बिडू शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आम्ही प्रशासनाला निवेदनाबरोबर आदरणीय सर्व प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, तहसीलदार साहेब बसले। आज आपण 1-1.5 तासापासून आपल्याला अर्धा तासाची परवानगी होती, परंतु पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला 1 तास दिला। आपण त्यांच्या टाळ्यावाजून स्वागत करूया। शेतकऱ्यांच्या खऱ्या भावना त्यांनी त्या पोचण्याचं काम केलंय। आज चांदोडचं जे आंदोलन झालं, आपलं देवळाचं आंदोलन झालं, जिल्ह्यामध्ये एकमेव चांदोड आणि देवळाचं आंदोलन यशस्वी झालं आपण असं समजूया। आणि आपला आवाज माननीय राजू शेट्टी साहेब